एकदम इमोशनल हार्ट टचिंग होती. डोळ्यातून अश्रू आले. मोस्ट ऑफ मूवी बघताना मी एवढं इमोशनल नाही होतो. आपली बाबूची ॲक्टिंग बघून इमोशनल झाला. खूप बरं वाटतं. निलेश, तुला काही सांगायचं असेल तर काही नाही, चॅनलला सबस्क्राईब. आता आंघोळ करून गपचीप पार्सल घेऊया. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आणि आता आपण आपल्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग बघायला डोंबिवली ईस्टला निघालो आहोत. आपण आहोत इथे डोंबिवली वेस्टला आणि आपल्याला जायचंय ईस्टला जो साधना निकेतन स्टुडिओ आहे तिकडे चाललोय. चलो बाय बाय. आणि उतरूया आणि रिक्षा बघूया. बाबू, पहिलं चहा पिऊया आणि नंतर मग रिक्षा पकडू. चालेल. ठाण्यावरून आता ट्रेन पकडू. हां, आपण डायरेक्ट हॉलला जाऊ. ओके, तो तिथं येतो, मग त्याला न्यायला येईल. चला मग मिळाली. अरे बाप, इकडे बंद ना. आहे ना. हा, ऐका ना, रोड दुसरा काय ऐकायला जाऊ शकतो. कसा बंद केला उद्या ते दहीहंडीची तयारी असेल. तर मित्रांनो, आता आपण साधना निकेतन स्टुडिओला येऊन पोहोचतोय आणि आता बाकी हळूहळू येतील. अरे सर नमस्कार. हे आपल्या एनपी क्रिएशन टीमचे सिनेमॅटोग्राफर आहेत अजिंक्य सर. सर चला येतो. हां, बाकी मित्र त्यांना घेऊन येतो. हो हो. माझा संजीव दादा आहे, मोठा ठाण्याला राहतो आणि माझी शॉर्ट फिल्म बघण्यासाठी आला आहे. मला खूप आनंद आहे. चॅनल स्टार्ट करायचं म्हणजे खूप जण विचार करतात की आपलं पण एक यूट्यूब चॅनल असावं. पण चॅनलच्या मागे काय हे असतं, म्हणजे फार एफर्ट्स असतात, कन्सिस्टन्सी पाहिजे, एक चांगली टीम हवी असते. आणि हे सगळं जुळवून आणलंय ते निलेश परब यांनी. निलेश तुझं शॉर्ट फिल्म बद्दल मी थोडं सांगू इच्छिते. शॉर्ट फिल्म म्हणजे लघुचित्रपट. अर्थात शॉर्ट फिल्ममध्ये आपल्याला थोडक्या वेळात, थोडक्या पिक्चरायझेशनमध्ये बरंच काही सांगायचं असतं, मनाला भावणारं किंवा काळीच म्हणजे विचार करायला लावणारं किंवा मनाला एखादी गोष्ट पटणारी, हे आपल्याला शॉर्ट फिल्ममध्ये थोडक्या वेळात सांगायचं असतं. सोयीचा बिंदू एनपी क्रिएशन क्रिएट झालेली. सोयीचा बिंदू ह्यात पण तुम्ही जर विचार केला तर आपण परिस्थितीनुसार किंवा सोयीनुसार कसं कोणाला बघतो किंवा विचार करतो याबद्दल थोडक्यात मी सांगते याबद्दल. पण आपण नंतर फीडबॅक घेऊया आणि सुरुवात करतात सोयीचा बिंदू. तर निलेश, तुला काही सांगायचं असेल तर काही नाही, चॅनलला सबस्क्राईब. हे महत्वाचं. हा, येतो ना. इथे बघा सगळे, या कॅमेरा. आता सर्व शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग बघून झालं आहे. एकूण आम्ही 5 शॉर्ट फिल्म पाहिले ते. त्याच्यामध्ये माझी सोयीचा बिंदू पण होती. आणि शॉर्ट फिल्म पाहायला माझा भाऊ हे भाऊकीतले सर्व वाटले गावावरचे बहीण सर्व आले होते आणि मला खूप आनंद झाला. हे सर्व म्हणजे ज्यांना बोलवलं तेवढे सर्व आले होते.
तर एक वाक्यात त्यांना विचारूया ती शॉर्ट फिल्म कशी वाटली आणि मी केला अभिनय जरा एक वाक्यात सांगा. एकदम इमोशनल हार्ट टचिंग होती, डोळ्यातून अश्रू आले. मोस्ट ऑफ मूवी बघताना मी एवढं इमोशनल नाही होतो, आपली बाबूची ॲक्टिंग बघून इमोशनल झाला. खूप बरं वाटतं. समाजातली वास्तविकता दाखवण्याचा चांगल्या तऱ्हेने प्रयत्न केलेला आहे आणि लहानपणी त्याला मी ओळखतोय, काळाचा कलाकार आहे. ॲक्टिंग तर अप्रतिम होती. आता ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, थोड्या दिवसात ती यूट्यूबला येईलच तेव्हा आपण बघूच त्याची लिंक तुम्हाला पाठवून होईलच. खूप अप्रतिम होती ॲक्टिंग. आम्ही बघतोय लहानपणापासून, ते पुढे पण चांगली करणार ते माहिती आहे. एक नॅचरल इफेक्ट होता. ॲक्टिंग तर खूपच छान होती. सगळ्यांचं भरभरून प्रेम भेटू दे बस. सर्वांना पुन्हा एकदा थँक्यू. बोलवल्यानंतर सगळे आले. आम्ही आता रात्रीच्या टीव्ही चला रे, 2 मिनिट येतो. चला चलो बाय बाय. तुम्ही निघताय मला इथं इकडून स्टेशनला जायचं येतो घरी. नाही घरी बॅग वगैरे घेऊ आम्ही सर. वेस्टला आहे. सर हो सर. बाय. तर आता माझ्यासोबत एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे कोविन आणि ती प्रपोजल नावाची जी शॉर्ट फिल्म होती ना त्याच्यामध्ये तिने मुख्य भूमिका केली आणि ती या व्यतिरिक्त कमी वयात सुद्धा खूप छान ॲक्टिंग करते. तर त्याच्याकडून आपण ॲक्टिंगच्या कामाचा अनुभव बघतो. सचिन तेंडुलकर सोबत चितळे भाकरवाडीची गाणी केली. सो असंच माझ्या पप्पांनी मला कसं तरी डिरेक्टरकडून मिळवलं आहे आणि नंतर मग मी असं ॲड ज्युनियरचे रोल करत करत मी एकदम पुढे आले आणि हे तुला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सिद्धांत साळवे. आत्ता जे काही जे शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग झालं त्यात सोयीचा बिंदू ही शॉर्ट फिल्म आम्ही पाहिली. त्यात सरांनी आणि सरांच्या टीमने खूप छान काम केलं आहे. एक सोशल मेसेज त्याच्यात होता की समाज हा कसा त्यांच्या सोयीनुसार एक बिंदू ठरवतो आणि त्यानुसार वागतो आणि आपल्याला त्या पठडी बांधण्याचा प्रयत्न करतो. सो असा एक शॉर्ट आणि सिम्पल मेसेज या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला. सिनेमॅटोग्राफी, त्यातले कॅरेक्टर्स, त्यातले ॲक्टर्स त्यांनी सगळ्यांनीच खूप छान काम केलं. सगळ्याच डिपार्टमेंटचं एक बारकावेपणा लक्षात घेऊन केलेलं काम त्या शॉर्ट फिल्ममध्ये लक्षात येत होतं. शॉर्ट फिल्म बघून मजा आली. धन्यवाद. मस्त सगळं कलाकार खूप छान साथ दिली आणि ते बॉन्डिंग आमचं तिथे दिसलं असं मला वाटतंय आणि खूप मजा आली शॉर्ट फिल्म करताना. एक वेगळा विषय आम्ही त्याद्वारे मांडला इथे आणि एक स्क्रीनिंग पण आज आमचं इथे झालं आहे आणि त्या स्क्रीनिंगमध्ये सुद्धा खूप प्रेक्षकांनी आम्हाला छान ॲप्रिशिएट केलं. तर खूप छान वाटते आणि संतोष बरोबर अजून वेगवेगळे प्रोजेक्ट करायला मला खूप आवडतं. थँक्यू संतोष. तर आज आपलं शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग होतं सोयीचा बिंदू. यामध्ये आमच्या भावाने संतोषने खूप छान काम केलं आहे. आता ही शॉर्ट फिल्म फेस्टिवलला जाणार आहे. तर त्यानंतर ती यूट्यूबवरती पण येणार आहे, त्यामुळे त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुला अजून काय बोलायचं आहे? मला फक्त एवढं म्हणायचं की सर्व मला मनापासून एनपीपीएशन टीमचे आणि खास करून निलेश सरांचे खूप आभार मानायचे. कारण त्यांनी मला संधी दिली, त्या टीममध्ये सामावून घेतलं आणि एक चांगलं मला ठेवून दिली. तर आता आम्ही शासन फेस्टिवलचं आहे स्क्रीनिंग संपलं, आम्ही गावी चाललो आहे. फक्त सरांना एवढं सांगेल की गावी गेलो म्हणून मला विसरू नका. एक नोव्हेंबर मला मेसेज करा, अटेंड करा. मला सुद्धा तर मंडळींनो, शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही दादाबरोबर हॉटेलला गेलो, तिथे जेवलो. त्याच्यानंतर रूमवर गेलो. रूमवर गेल्याच्यानंतर 5-10 मिनटं थोडा आराम केला आणि लगेच मग बॅग भरली आणि गावी जाण्यासाठी निघालो. त्याच्यानंतर मग ठाण्याला आलो आणि तुतारी गाडी पकडलेली. आणि तुम्ही आता तुतारी गाडीमध्ये बाबूदादा बघू शकता तुम्ही, त्याला खूप झोप आलेली आहे.
हे बघा झिरामतोय. गुड नाईट. तर मंडळी आम्ही आता गावाला येऊन पोचलेला आहे. सगळं पैसे पण संपलं, अंगातला सगळा जोर पण संपलाय चालून चालून. तर आता आंघोळ करून गपचीप पार्सल घेऊया. हां, आणि हा ब्लॉग आता इथंच संपवूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असालच अशी अपेक्षा करता. बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आंब्याचा सुका फाटा आणि पुढच्या व्हिडिओत भेटा.